ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. अ, माझी आशा आहे, की आपण सर्वजण आनंदी आहात आणि प्रभूमध्ये अ, खऱ्या गोष्टीने तुम्ही आनंद करत आहात. प्रभूची स्तुती हो या सुवर्ण वेळेबद्दल, त्याने दिलेल्या सुवर्ण संधीकरिता. विशेष करून जे स्तोत्र वाचन केलेलं आहे आणि फार सुंदर ते स्तोत्र आहे, जे आपल्याला आपली स्थिती दाखवितं आणि ख्रिस्ताचं गौरवी कार्य ते प्रगट करतं आणि खऱ्या अर्थाने जणू काय मंडळीची आणि त्या ख्रिस्ताची निकटता सुद्धा ते स्तोत्र देखील स्पष्ट करतं. त्यानंतर ब्रदरने खूप छान रीतीने गीत गायलं. त्याबद्दल सुद्धा प्रभूची स्तुती असो. विशेष करून आपण आजच्या या सकाळी जो संदर्भ आपण घेतलेला आहे, तो संदर्भ आहे योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 1 ते 11. सगळ्यात अगोदर आपण तो संदर्भ वाचणार आहोत. योहान सुवर्तमान 15वा अध्याय आणि वचन 1 ते 11. मी आपणा सर्वांकरिता ते वाचत आहे. द्राक्षवेल आणि फाटे, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली, तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. आमेन. देवबाप करो हे वाचलेलं वचन आपणा सर्वांच्या जीवनाकरिता आशीर्वादाचं करो. ज्या प्रकारे हा संदर्भ आहे, सगळ्यांच्या परिचित असणारा हा संदर्भ आहे आणि मला असं वाटतं असं कुणीच नाही की ज्यांना माहित नाही, नाही का? द्राक्षवेल आणि फाटे म्हटल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येतं की योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 1 ते 11. नेमकं ख्रिस्त द्राक्षवेल आणि फाटे या उदाहरणावरून काय शिकू इच्छित आहे? आणि तेच आपण आजच्या सकाळी पाहणार आहोत आणि तो विषय आहे मंडळीची संयुक्तता. मंडळीची संयुक्तता याबद्दल विचार करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला संयुक्ततेबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आता तुम्हा सगळ्यांना कोणताही वेल घ्या तुम्ही किंवा झाड घ्या. जर तुम्ही एखादं झाड घेतलं आणि त्या झाडाची जर फांदी जर तुम्ही कट केली, तर ती फांदी जी आहे, ती काय होतं बरं? ती लगेच सुकून जाणार. तिचा काहीच उपयोग होत नाही. तिच्यामध्ये जीवन रसच नसल्यामुळं ती फांदी वाळून जाते आणि मग त्याचा उपयोग जाळण्याकरिता होतो, नाही का? तर जोपर्यंत ती फांदी त्या झाडाला लपटून आहे, जडलेली आहे, तोपर्यंत ती अ, आपल्याला पाहायला भेटतं की फलदायी आहे. तिच्यामध्ये तो जीवनरस जोपर्यंत आहे, तोपर्यंत ते आपल्याला पूर्ण हिरवंगार, पूर्ण फलदायी आपल्याला ते दिसेल. परंतु ज्यावेळेस त्या झाडापासून ती फांदी वेगळी केली जाते, त्यावेळेस मात्र ती फांदी वाळून जाते आणि त्याचा उपयोग मग जाळण्यासाठी होतो. त्याच प्रकारे संयुक्तता हा शब्द आहे. आणि त्या संयुक्तता शब्दाबद्दल विचार करत असताना जर तुम्ही मूळ भाषेमध्ये गेले, इब्री भाषेमध्ये याशाब हा शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो वस्ती करणं,
एकनिष्ठ राहणं, वसणं, मुक्काम करणं आणि ग्रीक मध्ये जो शब्द आहे मेनो, त्याचा अर्थ होतो, त्याचा सुद्धा अर्थ तशाच प्रकारचा होतो, वस्ती करणं, कायम राहणं, टिकून राहणं, उभे राहणं. तर ह्या शब्दांबद्दल विचार करत असताना खऱ्या अर्थाने संयुक्तता काय आहे? ख्रिस्तामधील संयुक्तता याबद्दल विचार करत असताना हा जो शब्द आहे ख्रिस्तामधील संयुक्तता, मंडळीची ख्रिस्तामधील संयुक्तता, हा शब्द आपल्याला काही बाबी शिकवितो. त्यामधील पहिली बाब जी आहे ती म्हणजे हीच, की ख्रिस्तामधील जे आपलं जीवन आहे त्याचं मार्गदर्शन करणारा तो शब्द आहे. आपलं तारलेलं जीवन, तारलेल्या व्यक्तीचं ख्रिस्तामधील अस्तित्व प्रकट करणारा जणू काय हा शब्दप्रयोग आहे. ख्रिस्ताशी संयुक्त होणं, ख्रिस्ताशी जडलं जाणं. हे केवळ आणि केवळ त्याच्या कृपेने आहे. आपण पुढे पाहणारच आहोत, की ते कशाप्रकारे आहे. म्हणून तुम्हाला फक्त सरळ मी ह्या गोष्टी सांगत आहे. पुढे दुसरी बाब हा जो शब्द आहे, तो आपल्याला आणखी पुढे हे प्रदर्शित करतो, की ख्रिस्तासोबतचे जे नातेसंबंध आहे, ख्रिस्तासोबतच्या नातेसंबंधातील सार्वकालिक सुरक्षा देखील हा शब्द जो आहे, तो प्रदर्शित करतो. कशाप्रकारे? तुम्ही जर पाऊलाचा विचार केला, तर पाऊल म्हणतो, की आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि तो म्हणतो, की मी ख्रिस्ताशी जडलेलो आहे. या नात्याने ख्रिस्त आज स्वर्गात आहे, तर मी ख्रिस्तासोबत जरी देहदृष्ट्या मी इथं तुमच्या समोर असलो, तरी आत्मिक रीतीने ख्रिस्ताशी जडलो या कारणाने मी आजच स्वर्गामध्ये बसलेलो आहे. ख्रिस्त आज जिवंत आहे, तो जगत आहे, तो सार्वकालिक आहे. ख्रिस्तामध्ये मी जडलेलो आहे म्हणून माझं नातं सुद्धा, मी सुद्धा सार्वकालिक रीतीने सुरक्षित आहे. आणि त्याच्याबद्दल वचन पहा, रोमकरास पत्र 8 अध्याय वचन 1 काय सांगतं? म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाहीच. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाही. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंड आज्ञा नाही. याचा अर्थ काय आहे, की ते देवाच्या कृपेने तारलेले आहेत. त्यांना पुन्हा देव दोषी म्हणून पाहत नाही. ज्या प्रकारे आताच स्तोत्र आपण पाहिलं, की त्याने काय केलं? आपल्यापासून अ, ती आपले अपराध त्याने जशी पृथ्वी आकाशापासून दूर आहे, तशी त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केलेले आहे. ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या अनमोल कार्याद्वारे त्याने आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा दिलेली आहे. ख्रिस्ताने त्याचं नीतिमत्व आपल्याला बहाल केलेलं आहे आणि म्हणूनच ख्रिस्तामध्ये मिळालेलं हे जीवन जे आहे ते अनमोल आहे. ते अनमोल आहे आणि त्याच्याच गौरवास्तव हे आहे. त्याच्याच महिमेस्तव हे आहे. आणि म्हणूनच रोमकरास पत्र 8 अध्याय वचन 1 हे स्पष्ट करतं, की ख्रिस्तासोबतचं जे नातेसंबंध आहे, ते जणू काय सार्वकालिक सुरक्षा प्रदर्शित करणारं आहे. आणि म्हणजेच ख्रिस्तामधील संयुक्तता आपल्याला ख्रिस्तासोबत असणारी सुरक्षा सुद्धा आपल्याला प्रदर्शित करते. त्यासोबतच आणखी एक वचन आपण पाहूया. योहान 10 आणि वचन 28-29. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. पहा, मंडळी ही ख्रिस्ताची आहे. मंडळीकरिता ख्रिस्ताने आपला प्राण दिलेला आहे. ख्रिस्ताने आपलं जीवन दिलेलं आहे. ख्रिस्ताने आपलं नीतिमत्व बहाल केलेलं आहे. आणि पहा, ख्रिस्त स्वतः म्हणतो, की मंडळी माझी आहे आणि मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि माझ्या हातातून कोणी त्यांना हिसकावून घेणार नाही. फक्त मीच नाही, तर पित्याने मला ती मंडळी दिलेली आहे आणि ते सगळ्यात मोठं बक्षीस माझ्यासाठी आहे, जणू काय तो म्हणतो. आणि तो म्हणतो, की पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. पहा, त्रैक देव त्याच्या या मंडळीचं जतन करत आहे, संरक्षण करत आहे. मग नक्कीच ज्यावेळेस आपण ख्रिस्तामधील संयुक्ततेबद्दल विचार करतो, तर एक म्हणजे तारलेल्या व्यक्तीचं अस्तित्व ते प्रगट करतं आणि दुसरी बाब म्हणजे ते आपल्याला पाहायला भेटतं, की आपली सार्वकालिक जी सुरक्षा आहे ख्रिस्तामधील, ती ते प्रदर्शित करतं. पुढची बाब जर आपण पाहिली, तर ख्रिस्तासोबत संयुक्त असलेले आणि ख्रिस्तासोबत
संयुक्त नसलेले, ह्या दोघांमधील जर फरक तुम्हाला पाहायचा आहे, तर तो अशाच प्रकारचा असेल. तो म्हणजे तारलेले आणि न तारलेले किंवा विश्वासणारे आणि अविश्वासणारे अशा प्रकारचा आपण डायरेक्टली विचार त्याबद्दल करू शकतो. आता ज्यावेळेस आपण संयुक्ततेबद्दल विचार करतो, तर आज अनेक मंडळ्या आहेत. पुष्कळ मंडळ्या आहेत आपल्याला पाहायला भेटतात. पुष्कळ मंडळ्या विविध गोष्टींशी संयुक्त झालेल्या आहेत. ख्रिस्ताशिवाय त्या चुकीच्या शिक्षणासोबत, चुकीच्या गोष्टींसोबत त्या संयुक्त आहेत. ख्रिस्तापेक्षा त्यांच्याकरिता अ, अ, जगातील गोष्टी, जगातील राजकारण म्हणा किंवा इतर शिक्षण ते अधिक महत्वाचं आहे. अनेक ज्या मंडळ्या आहेत त्या ख्रिस्ताला सोडून त्या अधिक अशा पुढाऱ्यांशी त्या जडलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी जणू काही तो पुढारीच त्यांचं जीवन की प्राण अशा प्रकारे झालेला आहे. परंतु जी मंडळी ख्रिस्ताशी जडलेली नाही, ती मंडळी ख्रिस्ताची असूच शकत नाही आणि ज्या प्रकारे अ, पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि ज्या प्रकारे ख्रिस्त स्वतः उदाहरण देतो, की अ, वेलापासून वेगळा झालेला फाटा तो वाळून जातो आणि तो नष्ट होतो. तशा प्रकारे ती मंडळी जरी आपल्याला असं वाटत असेल, की ती ख्रिस्ती आहे आपल्या दृष्टीने, परंतु ती ख्रिस्तापासून दुरावलेली आहे. त्या सुकलेल्या फांदीप्रमाणे ती आहे. ती नष्ट होणारी आहे. जी मंडळी ख्रिस्ताशी जडलेली नाही. आणि म्हणूनच देवाच्या प्रिय लेकरांनो, हे वचन अगदी सरळ आहे. आणि आणखी पुढे जर आपण विचार केला, तर ख्रिस्तामधील संयुक्तता हा असा विषय आहे, जो मंडळीचा गौरव प्रगट करणारा तो विषय आहे. जो मंडळीची महिमा, मंडळीचं गौरव ते प्रगट करतं. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, की ख्रिस्त हा मंडळीचं जीवन आहे, नीतिमत्व आहे, ज्ञान आहे, गौरव आहे. तो एकमेव मध्यस्थ आहे, ज्याच्याद्वारे ती मंडळी आहे. तो मंडळीचा प्रभू आहे, तो मंडळीचं मस्तक आहे, तो मंडळीचा सर्व काही आहे. सर्व आत्मिक आशीर्वादांचा उगम केवळ आणि केवळ ख्रिस्तच आहे. त्याच्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं आणि विशेष करून तुम्ही ज्यावेळेस अं, योहान कृष्ण वर्तमानाच्या 15व्या अध्यायाकडे वळता, तर तुम्हाला काही ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला तिथं शिकायला भेटतील, तुम्हाला पाहायला भेटतील. विशेष करून जर तुम्ही 15वा अध्याय बारकाईने वाचला, तर तुम्हाला बऱ्याच बाबी शिकावयास भेटतील. विशेष करून आपण ज्या महत्त्वाच्या बाबी आजच्या या सकाळी पाहणार आहोत, त्या ह्याच आहे. त्यामध्ये मग ख्रिस्ताची विशेष करून मंडळीची ख्रिस्तामधील जी संयुक्तता आहे, त्याबद्दल आपण सगळ्यात अगोदर शिकणार आहोत. त्यानंतर मंडळीचे ख्रिस्तामधील संयुक्ततेचे जे लाभ आहे, ख्रिस्ताशी संयुक्त झाल्यामुळे मिळालेले जे लाभ आहेत, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि मग ख्रिस्तविरहित असल्याचा परिणाम काय आहे, त्याबद्दल देखील आपण शिकणार आहोत. आणि शेवटी मंडळीचं ख्रिस्तामधील जे संयुक्ततेचे ध्येय काय आहे, ते आपण शेवटी पाहणार आहोत. तर या आपण पहिल्या सत्याकडे वळूया. मंडळीची ख्रिस्तामधील संयुक्तता. आता ज्यावेळेस मंडळीची ख्रिस्तामधील संयुक्तता याबद्दल आपण विचार करतो, तर आपल्याला हा जो संदर्भ आहे तो वाचणं गरजेचं आहे. विशेष करून त्यामधील काही जी वचनं आहेत, ते आपण यावेळी वाचणार आहोत. आपल्या समोर आहेत ती वचनं. मला असं वाटतं वचन 4, 5 आणि वचन 7 आपल्या समोर आहे बघा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. आता बघा हे वचन, पहिला जो मुद्दा आहे आपला, पहिलं जे सत्य आहे ते अगदी स्पष्ट करेल, की मंडळीची ख्रिस्तामधील संयुक्तता काय आहे?
त्याच्याकरिता काही शब्द प्रयोग इथं वापरण्यात आलेले आहेत. माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये. वारंवार हा शब्द प्रयोग तुम्हाला या संदर्भामध्ये, या वचनांमध्ये पाहायला भेटल. तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहीन. हा शब्द अशा प्रकारचा नाही बरं का, जसं बादली पाण्यामध्ये किंवा पाणी बादलीमध्ये अशा प्रकारचा हा शब्द नाहीये. नाही का? तर हा जो शब्द आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन आणि मग हे स्पष्ट करण्याकरिता ख्रिस्त पुढे काय कशाचं उदाहरण देत आहे? फाटा आणि वेलाचं. पहा, इथं तो म्हणत आहे, की जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही. माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये याचा अर्थ काय आहे? ख्रिस्तच पुढे स्पष्ट करत आहे. मंडळीची ख्रिस्तामधील संयुक्तता याबद्दल आपल्याला शिकायचं आहे, तर ते उदाहरण घेऊन शिकणं अधिक आपल्याला सोपं जाईल. जर तुम्ही द्राक्ष वेल जर पाहिला आणि त्याचे जर फाटे पाहिले, तर तुम्हाला त्या फाट्यांना फळ आलेलं पाहायला भेटतं नाही का? आणि पुष्कळ वेळा आपण फक्त त्या फळाकडे पाहतो. परंतु त्या फळाचा उगम मुळात त्या वेलातून आहे. जर त्या वेलापासून त्याला योग्य जीवन रस मिळाला नाही, योग्य ते खाद्य त्याच्यासाठी मिळवलं नाही, पुरवलं गेलं नाही, तर मग त्याला फळ येणं शक्यच नाही. त्यासोबतच माळ्याची पण तितकीच गरज आहे द्राक्ष वेलाकरिता. जर माळी नाही, जर तो साफ-सूफ करणारा तिथे नाही, त्याला योग्य वेळी खत-पाणी घालणारा नाही, तर तरी सुद्धा फळदायी ती द्राक्ष वेल असू शकत नाही, नाही का? तर तशाच प्रकारे फाटा आणि वेल याबद्दलचं जणू काही उदाहरण देऊन ख्रिस्त त्याच्या सोबतचं जे आपलं नातं आहे, जवळीकतेचं, संयुक्ततेचं त्याच्याबद्दल तो मार्गदर्शन करत आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही. तसं वचन 5 पहा. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. मुळात हा जो शब्दप्रयोग आहे, माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. हा शब्दप्रयोग अगदी अगदी स्पष्ट करतो, की ख्रिस्ताशिवाय मंडळी नाही. ख्रिस्ताशिवाय आपण काहीच नाही. ख्रिस्त मंडळीचा जीवन रस आहे. ख्रिस्तामधील संयुक्तता किंवा ख्रिस्तासोबतची संयुक्तता जी आहे, ती जणू काय ख्रिस्तासोबतची जवळीकतेचं जे नातं आहे, ते प्रगट करतं आणि विशेष करून संयुक्ततेबद्दल विचार करत असताना हा शब्द जो आहे, संयुक्तता हा शब्द उगम, पुरवठा, सहाय्यक, मध्यस्थ या शब्दाशी निगडित असणारा हा शब्द आहे. जर तुम्ही योहान 15वा अध्याय जर पाहिला आणि त्याच्या अगोदर तुम्ही अगोदरच्या अध्यायांकडे गेले, तर तुम्हाला हे पाहायला भेटतं, की तिथं नेमकं काय चालू आहे. 13व्या अध्यायामध्ये तुम्ही आल्यानंतर योहानच्या 13वा अध्यायामध्ये तुम्ही पाहता ख्रिस्त शिष्यांचे पाय धुतो, त्याचं शेवटचं भोजन तो करतो आणि मग ज्यावेळेस 14वा अध्याय आणि त्याचं शेवटचं वचन जर तुम्ही पाहिलं, पहा 14वा अध्याय वचन 31 परंतु मी पित्यावर प्रीती करतो व पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो. हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा आपण येथून जाऊ, उठा आपण येथून जाऊ. हा शब्दप्रयोग हे दाखवत आहे, की ख्रिस्त आणि शिष्य जे आहेत, आता ते भोजन झाल्यानंतर ते त्या खोलीतून खाली आलेले आहेत आणि आता गेतशेमानी बागेकडे जाण्या अगोदर कुठेतरी आपल्याला पाहायला भेटतं, की ख्रिस्त शिष्यांना हा जो दाखला आहे, तो सांगत आहे. त्याचं कारण हेच आहे, की शिष्य जे होते ते अस्वस्थ झालेले होते. जर 14वा अध्याय आणि वचन 1 जर तुम्ही पाहिलं, तर त्यामध्ये तुम्हाला अगदी सरळ रीतीने शिकायला भेटल, की शिष्य अस्वस्थ झालेले होते. म्हणूनच ख्रिस्त म्हणतो वचन 1 मध्ये, "तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा." आणि वचन 14, 15 आणि 16 मध्ये तो त्यांना हे दाखवत आहे, की मी जाणं हे गरजेचं आहे. कारण मी जर गेलो, तर तो कैवारी तुमच्याकडे पाठवील, जो माझी उणीव भरून काढणारा आहे. आणि त्यासोबतच तो आता त्यांना हे दाखवत आहे, की जरी मी देहाने तुमच्यामध्ये नसलो,
तरी माझी तुमच्या सोबतची जवळीकता ही इतकी घनिष्ठ आहे की तुम्हाला माझा विसर पडावायचा नाही. का बरं? कारण ती घनिष्ठता अधिक घनिष्ठ करण्याकरिताच तो कैवारी मी तुमच्याकडे पाठविणार आहे. तो पवित्र आत्मा तुम्हाला ती माझी घनिष्ठता, तुमच्या सोबतची माझी संयुक्तता ती अधिक प्रगट करणारा आहे. आणि पहा, मग वचन 15 मध्ये येत असताना त्यांच्या त्या अस्वस्थ अशा अंतःकरणाला तो काय करत आहे, सांत्वना जणू काय देत आहे या दाखल्याद्वारे की मी तुमच्या सोबत आहे. सदोदिश मी तुमच्या सोबत आहे. आणि विशेष करून जर तुम्ही या वचनांमध्ये पाहिलं की तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहीन. हे शब्दप्रयोग अगदी महत्वाचे आहेत. मंडळीने ख्रिस्तासोबत, ख्रिस्ताशी जडलेले असताना ख्रिस्ताच्याच अधीन असणं गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारे इथं माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये राहणं हे अशा प्रकारचं आहे, जणू काय मी वारंवार त्या वेलाचं उदाहरण यासाठी देत आहे की त्या फाट्याला जीवन रस त्या वेलातून मिळतो. तशाच प्रकारे मंडळीचा पुरवठा, मंडळीचा उगम ख्रिस्त आहे, मंडळीचा सहाय्यक ख्रिस्त आहे, मंडळीचा मध्यस्थ ख्रिस्त आहे आणि त्याच्याशिवाय मंडळी ही काहीच नाही. आता बघा वचन 1 जर तुम्ही पाहिलं तर वचन 1 काय म्हणतं की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आता मीच खरा द्राक्षवेल आहे. मीच हा जो शब्द आहे योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताबद्दल ख्रिस्ताने उद्गारलेले जे मी आहेत, 7 मी आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. त्यामधील मीच खरा द्राक्षवेल आहे. हे जे मी आहे हे 7व्या क्रमांकाचा उद्गार आपण म्हणतो, जो ख्रिस्ताचं दैवत्व प्रगट करणारा आहे. योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये विशेष करून योहान जो आहे तो ख्रिस्ताला देव म्हणून प्रगट करतो, देवाचा पुत्र म्हणून तो प्रगट करतो आणि तो वारंवार त्याच्या कृतीतून, त्याच्या उदाहरणातून आणि ख्रिस्ताच्या जीवनातून हेच प्रगट करण्याचा तो प्रयत्न करत आहे की ख्रिस्त हा परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मानव आहे. आणि ज्यावेळेस इथं म्हणतो ख्रिस्त की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळे आहे, त्यावेळेस पहा, मी आहे हा शब्द प्रयोग आपल्याला जुन्या कराराची आठवण करून देतो. ज्या ठिकाणी मोशेला ज्यावेळेस त्या जळत्या झुडपातून देवाने दर्शन दिलं होतं आणि त्यावेळेस त्याला सांगितलं की मी तुला इस्रायलाकरिता पुढारी म्हणून नेमत आहे, तुला तिथं जाऊन त्यांना सोडवायचं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की मी तर जड जिभेचा आहे, जड ओठाचा आहे. आणि त्यानंतर देवबाप त्याला सगळ्या गोष्टी समजवल्यानंतर तो म्हणतो की मी जातो. परंतु त्या लोकांनी विचारलं की त्या देवाचं नाव काय आहे? तर मी त्यांना काय सांगू? त्यावेळेस देव म्हटला की मी आहे. मी जो आहे तो आहे. मी आहे म्हणजेच यावे याचा अर्थ असा होतो की स्व-अस्तित्व असणारा, त्याला कसल्या प्रकारचं कारण देण्याचं गरज नाही. त्याला कोणीही निर्माण केलेलं नाही. तो महान निर्माणकर्ता आहे. तो सर्वाधिकारी प्रभू आहे. तो महान देव आहे आणि ज्यावेळेस ख्रिस्त याच शब्दाचा उपयोग इथं करत आहे, तर तो एकीकडे त्या शास्त्री आणि पुरुषांना हे दाखवत आहे, की तुम्ही ज्या मसीहाबद्दलची वाट पाहत होता, तो मसीहा मी आहे. जो अब्राहम विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आला, ते नीतिमत्व देखील माझ्याचद्वारे त्याला मिळालेलं आहे. तुम्ही ज्या शब्दाचं पालन करत होता, त्या शब्दाचा धनी मी आहे. ख्रिस्त वारंवार आणि वारंवार हेच प्रदर्शित करत आहे, की तो देव आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. त्याच्याशी जडल्याशिवाय तुम्ही त्या पित्याच्या समोर उभं राहू शकणार नाही. आणि पहा, ख्रिस्त जो आहे, तो देवपणाची पूर्णता आपल्याला पाहायला भेटतं. पित्याचं प्रगटीकरण आपण ते पाहतो. देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, देव जो पिता, या त्रैकत्वाबद्दल आपण विचार केला. देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा या त्रैकत्वाबद्दल विचार करत असताना हे तिघही देवपणामध्ये एकाच समानतेमध्ये असलेले आपल्याला पाहायला भेटतात. ते समान पातळीवर आहेत देव म्हणून. 3 वेगवेगळे देव नाही, तर एकाच देवपणामध्ये सामावलेले 3 व्यक्तिमत्व ते आहेत. आणि त्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्र वारंवार आणि वारंवार शिकवितं. परंतु तारणाच्या कार्यामध्ये हे त्रैकत्व जे आहे ते एकमेकांच्या अधीन होऊन काम करताना आपल्याला पाहायला भेटत आहे.
मग पिता जो आहे त्याने तारणाची योजना केली. पुत्राने ती योजना त्याच्या अद्भुत कार्याद्वारे, त्याच्या जीवनाद्वारे ती सिद्धीस नेलेली आहे आणि पवित्र आत्मा त्या तारणाच्या योजनेचं लागूकरण त्याच्या प्रिय लेकरांच्या जीवनामध्ये तो करत आहे. आता पुढे जर तुम्ही द्राक्षवेल आणि फाटा याबद्दल विचार करत असताना मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. तर ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे की द्राक्षवेल, तर तो हे दाखवत आहे की जेथून जीवनाचा उगम आहे, ज्याच्याशिवाय जीवनच नाही. मंडळीचं जीवन हा ख्रिस्त आहे. ज्या प्रकारे द्राक्षवेल नाही, तर त्याच्या फाट्या नाही. फाट्याचं जीवन द्राक्षवेल आहे. जर वेलातून फाट्या बाजूला केल्या, तर त्या नष्ट होतील. त्याचप्रमाणे ख्रिस्त हा मंडळीचं जीवन आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. वचन 5, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. वचन 7, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली. ही सर्व वचनं मंडळीची ख्रिस्तासोबतची जी संयुक्तता आहे, त्याच्याबद्दल मार्गदर्शन ते करणारे वचनं आहेत. द्राक्षवेल आणि फाट्या या उदाहरणाद्वारे तो हे मार्गदर्शन करत आहे, की ख्रिस्तच जीवनाचा उगम आहे. ख्रिस्ताला सोडून जीवन नाही. आणि ज्यावेळेस पुढे म्हटलेलं आहे, की माझा बाप माळी आहे, तर नक्कीच हा शब्दप्रयोग, हे वचन आपल्याला कशाबद्दल शिकवत आहे? ख्रिस्त म्हणतो, की मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात. माझा बाप माळी आहे. तर मग याचा अर्थ माझा बाप माळी आहे. मग खरंच देव जो पिता तो माळी आहे का? मग ख्रिस्ताला काय शिकवायचं यातून? त्यातून हे शिकवायचं आहे, की मंडळीचं जीवन जर मी आहे, तर तो म्हणतो, की देव पित्याची सार्वभौम तारणदायी योजना जगाच्या स्थापनेपूर्वी पित्याने त्याच्या पुत्राठायी सर्व पापी भ्रष्ट आणि पापात आणि अपराधात मेलेल्या लोकांमधून काहींना त्याने त्याच्या सार्वभौम ईश्वरीय नियोजनाने त्याने ख्रिस्ताठायी निवडलेला आहे. आणि पहा, ख्रिस्ताच्या सुवार्तेने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना त्याने तारलेला आहे आणि तो तारतही आहे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. आणि ज्यांना त्याने तारलेला आहे, त्यांना नीतिमान त्याने ठरवलेला आहे ख्रिस्तामध्ये. ज्यांना त्याने नीतिमान ठरवलेलं आहे, त्यांना त्याने जणू काय ख्रिस्तामध्ये गौरविलेला देखील आहे. का बरं? कारण ख्रिस्ताचा वधस्तंभ. ख्रिस्ताचा वधस्तंभ हा ख्रिस्ती जीवनाचा पाया, तर ख्रिस्त स्वतः सार्वकालिक जीवन आपल्याला पाहायला भेटतो. तो स्वतः सार्वकालिक जीवन आहे. ज्या प्रकारे पाऊल जो आहे तो ख्रिस्ताच्या संयुक्ततेबद्दल बोलत असताना काही उदाहरणं तो घेतो. जसं अ, ख्रिस्त मस्तक आहे, तर मंडळी जी आहे ती त्याचं शरीर आहे. जसं मस्तकाविना शरीर नाही, त्याच प्रकारे ख्रिस्ताविना मंडळी नाही. त्याच प्रकारे वर आणि वधू, जर वरच नाही तर वधू कटली. वधूच नसणार मग नाही का? जर वरच नाही तर वधूला काहीच अर्थ राहणार नाही. त्याच प्रकारे ख्रिस्त मुख्य कोनशिला, तर मंडळी इमारत आहे. जर कोनशिलाच नाही, पायाच नाही, तर त्या घराला काहीच अर्थ नाही. त्याच प्रकारे ख्रिस्ताशी जडून राहणं हे आहे. ख्रिस्ताशिवाय मंडळी नाही, ख्रिस्ताशिवाय जीवन नाही. आणि पहा, ज्यावेळेस आपण इथं विचार करतो, तर आपल्याला हे शिकायला भेटतं, की ख्रिस्त जो आहे, ज्या प्रकारे आणखी एक उदाहरण आहे, की पहिला आदाम त्याच्यामध्ये सर्व मानवजात मेली, तर दुसरा आणि शेवटचा आदाम जो आहे ख्रिस्त, त्याच्यामध्ये सर्व त्याचे निवडलेले जिवंत केलेले आहेत. तर ह्या सर्व बाबी ख्रिस्तासोबतची घनिष्ठता, ख्रिस्तासोबतचं नातेसंबंध प्रगट करणाऱ्या आहेत. तर खऱ्या अर्थाने हे आपल्याला जणू काही शिकवितं, की ख्रिस्त जणू काही मंडळीचं अस्तित्व आहे. ख्रिस्त मंडळीचं जीवन, श्वास, ज्ञान, मस्तक, प्रभू, गौरव आणि सर्व काही आहे. ख्रिस्ताशिवाय मंडळीच नाही. तर हे अगदी सरळ वचन आहे. दुसरी जी बाब आहे या विषयाच्या अंतर्गत, ती हीच आहे, की मग ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालेलो आहोत, तर मग ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याचे लाभ आपल्याला काय मिळालेले आहेत? ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याचे लाभ काय आहेत? त्यामधील पहिला जो लाभ आहे,
तो आपल्याला वचन 1 मधून पाहायला भेटल आणि तो लाभ हाच आहे पहा, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. ज्यावेळी द्राक्षवेल आणि माळी या 2 शब्दाबद्दल तुम्ही विचार करता, तर वारंवार आपण त्याच बद्दल विचार करणार आहोत. द्राक्षवेल हा आपल्याला जीवनाचा उगमाबद्दल शिकवितो, तर माळी हा जणू काही जीवनाचं जतन करणारा आहे. या 2 बाबी आपल्याला शिकवितं. ख्रिस्त हा जीवनाचा उगम आहे, उगमस्थान आहे. तर माळी जो आहे म्हणजे देव जो पिता तो जीवनाचं जतन करणारा आहे. आणि पहा या बाबीतून आपल्याला हे शिकायला भेटतं, की सर्व जीवनाचा उगम खुद्द देवामध्ये आहे. खुद्द देवामध्ये सर्व जीवनाचा उगम आहे. मग मानव जातीला जीवनाची गरज काय आहे? का आहे? तुम्ही म्हणाल, की "अरे बाबा आम्ही तर जगतो, आम्ही तर कुठं मेलेले आहेत." नाही का? परंतु पवित्र शास्त्र हे शिकवितं, की जरी तुम्ही देहाने जिवंत आहात, परंतु ख्रिस्तविरहित रीतीने मानव जातीची ही स्थिती आहे, की ते आपल्या अपराधामध्ये आणि पातकामध्ये मेलेले आहेत. जिवंत देवापासून दुरावलेले आहेत. ते परके आहेत, उपरे आहेत, ते नाशास पात्र आहेत. परंतु पहा ख्रिस्त हा असा जीवन रस आहे, ज्याच्याद्वारे त्या मेलेला व्यक्ती पुन्हा जिवंत होतो, देवाच्या गौरवास्तव. ख्रिस्ताने केलेलं कार्य इतकं अनमोल आहे, की ते त्या एका पाप्याला निर्दोष ठरवितं. ख्रिस्ताचं नीतिमत्व ते इतकं महान आहे, की त्याचं नीतिमत्व त्या एका दोषी व्यक्तीला नीतिमान ठरवितं. ख्रिस्ताचं जीवन आणि त्याचं कार्य इतकं महान आहे, की त्याने केलेलं ते अनमोल कार्य आणि आपल्या जागेवर त्याने त्या भरून दिलेल्या सर्व न्याय नीतिमान मागण्या त्याने देव पित्याचा पवित्र क्रोध पूर्णपणे शमविलेला आहे. आता पिता ख्रिस्तामध्ये आपल्याला हे पाहतो, की हे माझे लेकरं आहेत. हे नीतिमान ठरवण्यात आलेले आहेत. का बरं? कारण हे ख्रिस्ताचं जीवन जगत आहेत. आणि म्हणूनच द्राक्षवेल आणि माळी हे दोन्ही शब्दप्रयोग आपल्याला जीवनाबद्दल मार्गदर्शन करणारे आहेत. तर मंडळी ख्रिस्ताशी संयुक्त झालेले आहे. त्याचा पहिला लाभ हा मिळालेला आहे. तो म्हणजे मंडळीला जीवन मिळालेलं आहे. नवजीवन मिळालेलं आहे. ती या जगातून बाहेर काढलेली आहे. तिला वेगळं केलेलं आहे. ती या जगासोबत तिचा नाश होणार नाही, तर ख्रिस्तासोबत सार्वकालिक जीवनाकरिता तिला वेगळं केलेलं आहे. दुसरा जो लाभ आहे, दुसऱ्या लाभाबद्दल विचार करत असताना, दुसरा लाभ आपल्याला अध्याय 15 आणि वचन 2 देईल. पहा वचन 2 काय सांगतं? माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्याला काय करतो? प्रत्येकाला साफ-सूफ करतो. प्रत्येकाला साफ-सूफ करतो. विशेष करून माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा. फळ न देणारा प्रत्येक फाटा याचा अर्थ काय आहे? कशाबद्दल बोललं जात आहे? म्हणजे अशा प्रकारचं आहे का, की असे पण काही ख्रिस्ती आहेत, जे काहीच काम नाही करत, त्यांना ते काहीच नाही, ते ख्रिस्ताचं गौरवच करत नाहीत आणि ते खऱ्या अर्थाने निवडलेले नाही, तरी पण ते ख्रिस्तासोबत सार्वकालिक जीवनामध्ये जातील, असा त्याचा अर्थ होतो का? बिलकुल नाही. इथे ज्यावेळेस म्हटलेलं आहे, की फळ न देणारा प्रत्येक फाटा म्हणजे जणू काय त्या वेलात फाटा लगटलेला आहे, परंतु तो फळ देत नाही. मग हा फळ न देणारा फाटा हे कोणत्या प्रकारच्या लोकांबद्दल बोललं जात आहे? त्या अशा प्रकारच्या लोकांबद्दल बोललं जात आहे, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, परंतु तो विश्वास तारणदायी विश्वास नाही, तर ऐतिहासिक विश्वास आहे. आमचे आई-वडील ते ख्रिस्ती होते, म्हणून लेकरं ख्रिस्ती झाले. त्यांनी ऐकलं ख्रिस्त हा प्रभू आहे म्हणून आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही सगळे दान धर्म करतो. आम्हाला वाटेल ते आम्ही सगळे करतो. नाही का? आम्ही सगळ्या कार्यामध्ये सहभागी होतो. देवाच्या आपल्याला पाहायला भेटतं सगळ्या गोष्टी आम्ही करतो. परंतु लक्षात घ्या देवाच्या कृपेपासून ते दुरावलेले आहेत. तारणदायी विश्वास त्यांना मिळालेला नाही. ते नामधारी ख्रिस्ती लोकं त्यांच्या कार्याने जरी मंडळीतील सर्व विधी ते पाळत आहेत, जरी शारीरिक रीतीने ते मंडळीचे सभासद झालेले आहेत, परंतु आत्मिक रीतीने ते मेलेलेच आहेत. केवळ मुखाने ते कबूल करणारे आहेत, परंतु तारणदायी विश्वास नसलेले ते आहेत आणि देव अशांना त्याच्या खऱ्या मंडळीपासून, निवडलेल्या लोकांपासून वेगळे काढतो. त्यालाच काय म्हटलेलं आहे? साफ-सूफ करणं. अशांना फळ न देणारे जे फाटे आहेत, अशा प्रकारे त्यांना म्हटलेलं आहे. जे फक्त
त्यांचा फक्त देहच आपल्याला असं दिसत आहे, की वाह! किती छान, किती चांगले ख्रिस्तीय लोक आहेत नाही का? बाहेरून आपल्याला दिसत आहे. परंतु आंतरिक रीतीने देवापासून दुरावलेले आहेत आणि अशांना म्हटलेलं आहे, फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. त्यांना देवबाप दूर करतो. देवाच्या कृपेचे त्यांच्या विशेष करून त्याच्या आत्म्याद्वारे प्राप्त होणारे जे फळ आहे, त्यांच्यातून कधीच दिसू शकत नाहीत. आणि अशांना देव जो पिता आहे, जो माळी म्हटलेला आहे, तो छळ आणि इतर आपत्ती अशा वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून काय करत आहे, त्या खऱ्या मंडळीपासून तो दूर करत आहे. त्यालाच म्हटलेलं आहे, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. माळी ज्या प्रकारे जो फाटा फळ देत नाही, तो छाटतो, तशाच प्रकारे पिता तो खऱ्या अर्थाने मंडळीचा माळी या नात्याने तो पिता जो आहे, तो काय करत आहे, अशा लोकांना तो त्याच्या खऱ्या मंडळीपासून तो दूर करतो, तो दूर ठेवतो. आणि मग ते कशाप्रकारे करतो? आपत्ती म्हणा, छळ म्हणा किंवा वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून. तर दुसरीकडे पहा इथं जो शब्दप्रयोग वापरलेला आहे, अ, जे फळ देणारे फाटे आहेत, पहा फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळे यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफ करतो. फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो साफ करतो. आता एकीकडे फळ न देणाऱ्या फाट्याबद्दल आपण विचार करतो, तर दुसरीकडे फळ देणाऱ्या फाट्याला साफसूफ करणं हे अशा प्रकारचं आहे. हे फाटे म्हणजे खरे विश्वासणारे, जे कृपेने ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आणि देवाच्या गौरवासाठी तारलेले आहेत आणि ते ख्रिस्तासोबत बांधलेले आहेत, ख्रिस्ताशी जडलेले आहेत, जे त्याच्या आत्म्याच्या, कृपेच्या आणि नीतिमत्वतेच्या फळांद्वारे भरलेले आहेत. त्यांना तो साफसूफ करतो. कशाप्रकारे तो साफसूफ करतो? खऱ्या विश्वासणाऱ्यांना संकट, परीक्षा हे विश्वासणाऱ्यांकरिता जणू काय फलदायी होण्याकरिता आणि ख्रिस्तामध्ये अधिक वाढण्याकरिता ते आहे. पहा, ज्यावेळेस संकट येतं आणि परीक्षा येतात त्याच वेळेस समजतं पुष्कळ वेळा, की खरा ख्रिस्ती कोण आणि नामधारी ख्रिस्ती कोण, नाही का? ज्या प्रकारे ख्रिस्त सुद्धा उदाहरण देतो. एक पाया घातलेलं जे घर आहे आणि दुसरं वाळूवर बांधलेलं घर, नाही का? तर त्यामधील ज्याचा पाया घातलेला आहे ते घर कसं मजबूत राहतं, परंतु जे वाळूवर बांधलेलं आहे, ते दोन्ही घरे एकदम समान दिसत आहेत. परंतु त्यांची परीक्षा कधी होते? ज्यावेळेस पूर येतो, वारा येतो, पाऊस येतो, त्यावेळेस त्या घरांची परीक्षा होते आणि ज्यांचा पाया घातलेला आहे, ते घर टिकतं आणि जे वाळूवर बांधलेलं आहे, ते पडतं, कोसळतं. तशाच प्रकारे खरे विश्वासणारे आणि नामधारी ख्रिस्ती या दोन्हींचा फरक या गोष्टीतून आपल्याला स्पष्ट होत आहे. तर नक्कीच इथं आपल्याला हे शिकायला भेटतं, की पहा संकट, परीक्षा हे विश्वासणाऱ्यांकरिता फलदायी होण्याकरिता, ख्रिस्तामध्ये अधिक वाढण्याकरिता आहे. ज्या प्रकारे स्तोत्र 23 आणि 3 आपल्याला शिकवितं, की तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. त्याच विषयी जणू काय हे वचन देखील मार्गदर्शन करणारे आहेत. हे वचन सार्वकालिक सुरक्षेबद्दल देखील आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. देव जो पिता त्याच्या मंडळीचं जतन करत आहे. म्हणजेच तुमचे तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे आणि तो विश्वास केवळ ख्रिस्तावर आणि तारण केवळ देवाच्या गौरवाकरिता झालेला आहे. तारण आपण कधीच स्वतःहून कमवलेलं नाही. म्हणून ते आपण स्वतःहून गमावणार देखील नाही. त्याचप्रमाणे साफसूफ करणं हा जो शब्दप्रयोग आहे, तो एक प्रकारे शुद्धीकरणाबद्दल सुद्धा मार्गदर्शन करतो. शुद्धीकरण करणं आणि खरंच तो त्याच्या वचनाद्वारे त्याच्या प्रिय लेकरांना साफसूफ करतो. साफसूफ करण्याद्वारे त्याच्या लेकरांना तो काय करत आहे, ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये दिवसेंदिवस तो घडवत आहे. तर हा दुसरा लाभ आहे, तो म्हणजे सार्वकालिक सुरक्षा आणि ख्रिस्तामध्ये तो घडवत आहे. आणि पहा तिसरा लाभ जो आहे ख्रिस्ताशी जडलेला असल्या कारणाने तो तिसरा लाभ आपल्याला वचन 11 मध्ये पहा, माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा. आता वचन 11 ज्या प्रकारे इथं बोललं जात आहे, माझा आनंद तुमच्यामध्ये असावा याचा अर्थ काय आहे? जो आनंद ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याने मिळालेला आहे. जशी वधू
ज्यावेळेस वर समोर येतो, ज्यावेळेस ती वधू त्या वराकडे पाहून तिला आनंद होतो, ती आनंदित होते. जसा पती आणि पत्नीमधील प्रेम आणि त्यांच्यामधील आनंद सतत आपल्याला पाहायला भेटतो. तशाच प्रकारे ख्रिस्त आणि मंडळी यांचं नातं आहे, हे परिपूर्ण आनंदाचं नातं आहे. आपल्या जीवनातील भयंकर समस्यांमध्ये देखील ख्रिस्तामधील आनंद हा महान आहे. तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. याचा अर्थ काय आहे? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नवीन जन्मामध्ये ख्रिस्ताची कृपा आणि आनंद रोपलेला आहे. आणि हे कार्य ख्रिस्ताचे व्यक्तित्व, त्याची कृपा, त्याचं रक्त, त्याचं नीतिमत्व आणि त्याचं प्रायश्चित्त वधस्तंभावरील हे जणू काय हे जे पूर्ण गौरवी कार्य आहे, त्याद्वारे हा आनंद विश्वासणाऱ्यांमध्ये रोपलेला आहे. आणि ख्रिस्तामध्ये विश्वासणाऱ्यांचा आनंद परिपूर्ण झालेला आहे. म्हणून पहा वचन 11 त्याचा शेवटचा भाग काय सांगितलेला आहे, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणून ह्या गोष्टी शिष्य अस्वस्थ होते आणि म्हणूनच ख्रिस्त त्यांना सांत्वना देत आहे आणि तो परिपूर्ण आनंद त्याची आठवण तो करून देत आहे. म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आपल्याला हे शिकवितात, की आतापर्यंत जे शिकवलेलं आहे त्याच्याबद्दल ख्रिस्त इथं बोलत आहे. तर आपल्याला यातून हे शिकायला भेटल, की खऱ्या अर्थाने ते लाभ कोणते आहेत ख्रिस्ताशी जडलेले. त्यामधील पहिला लाभ आपण पाहिलं, की जीवन आपल्याला मिळालेलं आहे. दुसरा लाभ सार्वकालिक सुरक्षा आणि तिसरा लाभ पूर्ण आनंद ख्रिस्तामधील. पुढची जी बाब आहे ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याबद्दलची, ती म्हणजे आता ख्रिस्त विरहित असल्याचा परिणाम काय आहे? एकीकडे ख्रिस्ताशी संयुक्त असलेले या नात्याने मिळालेले लाभ आपण पाहतो, तर दुसरीकडे ख्रिस्त विरहित असल्याचा परिणाम काय आहे? आणि तो परिणाम आपल्याला वचन 6 देतो. पहा योहान 15 आणि वचन 6. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो व तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. पहा हे वचन अगदी स्पष्ट आहे. काय सांगितलंय? कोणी माझ्यामध्ये राहिला नाही. मुळात याचा अर्थ असा नाही, की ख्रिस्तामध्ये राहणं, न राहणं हे आपल्यावर अवलंबून आहे. असा अर्थ याचा होत नाही. मग असं जर म्हटलं तर मग तारण आपल्या स्वइच्छेने होईल, आपल्यावर अवलंबून आहे असं आपण म्हणू. तर तसं बिलकुलच नाही. तारण पूर्णपणे देवाचं आहे. त्याच्या कृपेने ज्यांना त्याने निवडलेलं आहे, त्यांना तो देतो आणि ते ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून योग्य वेळी स्वीकारतात, त्याला बोलतात. मग जो कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, याचा अर्थ असा नाही, की ख्रिस्ताशी संयुक्त होणं हे आपल्या हातात आहे. असा याचा अर्थ बिलकुलच म्हणता येणार नाही. जर आपण असं म्हटलं तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या हातात तारण आहे आणि मग एक देवाचे सेवक म्हणतात, की मी देवाला धन्यवाद देतो, की तारण हे माझ्या हातात नाही. जर ते असतं म्हणे माझ्या हातात, तर मी केव्हाच ते गमावून बसलो असतो. तर नक्कीच तारण जर माझ्याकडे असतं, तर आपण नक्कीच ते गमावून बसलो असतो. परंतु तारण देवाचं पूर्ण कार्य आहे आणि म्हणून ते गमावलं जाणार नाही. आणि ज्यावेळेस ख्रिस्त असं म्हणत आहे, की जो माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात, तर तो नक्कीच त्याच्या समोर हे शब्द बोलत असताना यहुदा इस्करियोत सारख्या लोकांचा तो विचार करत आहे. कारण थोड्या वेळापूर्वी यहुदा इस्करियोत त्याला सोडून त्याला धोक्याने धरून देण्याकरिता त्या पुढाऱ्यांकडे गेलेला आहे. आणि ते आता गेतशेमाने बागेकडे ते जाणारच आहे. वधस्तंभाच्या काही तासांना अगोदर या दिलेला हा दाखला आहे ख्रिस्ताने. आणि जणू काय त्या अशा लोकांची तो आठवण करत आहे. ते फक्त ख्रिस्तासोबत आहेत अशा प्रकारचा भास करत होते, परंतु ते ख्रिस्तापासून दूर होते. यहुदा इस्करियोत त्याच्या पूर्ण सेवेमध्ये ख्रिस्तासोबत तो होता, परंतु तो निवडलेला नव्हता आणि अशामुळे त्याला बाहेर टाकण्यात आलं. आणि अगदी सरळ आहे, सरळ आहे. कारण तो ख्रिस्ताचा कधीच नव्हता आणि म्हणून ज्यांना देवपित्याने जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ता ठायी निवडलेलं आहे, त्यांचंच तारण होणार आहे. आणि पहा, ख्रिस्त विरहित असलेल्याचा परिणाम काय आहे? तो परिणाम हाच आहे. इथं पहा काही शब्दप्रयोग टाकलेले आहेत. इथं पहिला शब्दप्रयोग आहे, बाहेर टाकणार, बाहेर टाकणे.
दुसरा शब्दप्रयोग आहे वाळून जातो आणि तिसरा शब्दप्रयोग आहे ते गोळा करून अग्नीत टाकले जाणे. आता फाट्याप्रमाणे बाहेर टाकणं हे शब्दप्रयोग आपल्याला हे शिकवितात, की देवापासून दुरावलेले, देवाचा आणि त्यांचा कधीच संबंध नव्हता, हे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारं आहे आणि असे वाळून जातात म्हणजेच ते क्षणिक आहेत. ते आत्मिक रीतीने मेलेले आहेत. देवाच्या पवित्र क्रोधाखाली ते आहेत आणि अशा लोकांना जसा फाटे जे वाळलेले फाटे तुम्ही गोळा करता आणि ते जाळून टाकता, तसं ते गोळा करणं आणि जाळून टाकणं म्हणजे काय आहे? अग्नीत टाकणं हे अविश्वासणाऱ्यांचा शेवट, सार्वकालिक नाश जो आहे, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा आहे. ख्रिस्त हे सांगतो, की अविश्वासणाऱ्यांचा नाश हा अटळ आहे. आणि पुढं काय सांगितलं ते जळून जातात. ते गोळा करून अग्नीत टाकतात आणि ते जळून जातात. हे 2 शब्दप्रयोग आहेत. ते दोन्ही शब्दप्रयोग आपल्याला शिकवितात, की पहा ते जळून जातात म्हणजे ते नष्ट होणारे आहे आणि हाच ख्रिस्तविरहित असलेल्यांचा परिणाम आहे. जे ख्रिस्तविरहित आहे त्यांचा हा परिणाम आहे, की ते जळून जातात. त्यांचा नाश अटळ आहे. त्यांचा नाश अटळ आहे. आणि हीच आपला तिसरा मुद्दा किंवा तिसरं सत्य आहे या विषयाअंतर्गत. चौथी बाब जी आहे, शेवटची बाब आहे या विषयाच्या अंतर्गत आणि ती म्हणजे मग आता ख्रिस्ताशी संयुक्त या नात्याने आपण पाहिलं, की आपण ख्रिस्ताशी संयुक्त झालेलो आहोत. त्याबद्दल आपण विचार केला. त्यानंतर ख्रिस्ताशी संयुक्त या नात्याने त्याच्याद्वारे मिळालेले लाभ आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं, की ख्रिस्त विरहित असलेल्याचा परिणाम काय आहे, तो आपण शिकलेलो आहे. आता मंडळीचं ख्रिस्तामधील जी संयुक्तता आहे, मग त्याचं ध्येय काय आहे? आपण ख्रिस्ताशी संयुक्त झालेलो आहोत. याचा अर्थ असाच नाही, की खा, प्या, मजा करा, आता काही नाही. ख्रिस्ताने सगळं कार्य केलेलं आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मंडळी फक्त अशीच देवाने ठेवली आळशी म्हणून, नाही का? अशा प्रकारे त्याचा अर्थ होत नाही. तर मंडळीचं ध्येय नेहमी हेच आहे, ते म्हणजे तुम्ही विपुल फळ दिल्याने पहा योहान 15:8 तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचं गौरव होतं आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. तुम्ही विपुल फळ दिल्याने. काय आहे हे फळ? कशाप्रकारे एक विश्वासणारा विपुल फळ देऊ शकतो? पहा कृपा आणि सत्कर्म जे नीतिमत्वतेच्या झाडापासून आहे. जणू काय त्या वेलात तो फाटा लगटलेला आहे. म्हणूनच त्या वेलापासूनच त्या फाटाला जो जीवनरस मिळालेला आहे, त्यामुळेच आपल्याला द्राक्ष पाहायला भेटतात. त्याच प्रकारे त्या कृपेद्वारे, ख्रिस्ताच्या अद्भुत कार्याद्वारे जे नीतिमत्व आपल्याला बहाल करण्यात आलेलं आहे, ख्रिस्ताचं जे नीतिमान कार्य आपल्यामध्ये करण्यात आलेला आहे. ख्रिस्ताच्या आत्म्याचा शिक्का आपल्यावर मारण्यात आलेला आहे. त्या ख्रिस्ताच्या सुवार्तेची छाप आपल्या हृदयात आहे. ते आपल्याला काय करते ख्रिस्तामधील ते नीतिमत्वतेचं कार्य करण्याकरिता आपल्याला कृपा पुरविणारा आहे. जे विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणात रोपलेलं आहे, हे देवाच्या हातचं कार्य आहे. जेथे त्याची सामर्थ्य, कृपा आणि दया महानतेने प्रगट होत आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तामध्ये सर्व नीतिमत्वतेची फळे जे आपल्यातून निघतात. मग आपण सुवार्ता प्रसार करतो. आपलं वर्तन, आपलं वागणं या सगळ्या गोष्टी देवाचं गौरव करणारं असतं. जे कृपेचे फलदायी फळे आहेत, जे ख्रिस्ताच्या सुवार्तेने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये देवाने रोपलेले आहेत. त्या फळांद्वारे देवाचं गौरव होतं. विश्वासणाऱ्यांचे जीवन जे कृपेद्वारे मिळालेलं आहे, म्हणूनच विश्वासणाऱ्यांची समाजातील जी साक्ष आहे, त्यांचं समाज संभाषण, त्यांचं वर्तन आणि त्यांच्या सर्व जीवनाद्वारे त्याचप्रमाणे ते कृपेचं कार्य दिसावं. त्यासोबतच ज्या सुशिक्षणामध्ये ते वाढलेले आहेत, ते सत्य सिद्धांत, ते सुशिक्षण त्याच्या प्रकाशात त्यांनी चालावं. सुवार्तेच्या कार्यामध्ये नित्य तत्पर त्यांनी असावं. विश्वासणाऱ्या नात्याने फक्त स्वतःचे जीवन गौरविणारे त्यांनी असू नये. तर स्वतःचे जीवन ते गौरवणारे नसतात, तर खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचं जीवन आणि विशेष करून देवाचं गौरव ते करणारे असतात आणि विश्वासणाऱ्यांच्या विशेष करून आपल्या जीवनाकडे पाहून त्यांनी स्वतः हे प्रगट करू नये, की आम्हीच देवाला गौरव देत आहोत. नाही, तर इतर लोकांनी आपल्याकडे पाहून त्यांनी देवाचं गौरव करावं. पहा, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचं गौरव होतं. ज्यावेळेस आपलं वर्तन, आपलं भाषण, आपलं शिक्षण आणि आपलं वागणं
आपले सुवार्ता प्रसार या सर्व बाबी ज्यावेळेस लोकांसमोर पडतात आणि त्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं गौरव त्यांना दिसतं, त्यावेळेस ते म्हणतात की हे ख्रिस्ती लोक आहेत. खरंच त्या देवाची स्तुती असो आणि त्याद्वारे देवाचं गौरव होतं, त्याला सन्मान मिळतो. तर मग या विषयाबद्दल विचार करत असताना देवाच्या प्रिय लेकरांनो, मंडळीची संयुक्तता हा विषय अगदी महत्वाचा आहे. आज मंडळी कुणाशी संयुक्त आहे याबद्दल विचार करणं गरजेचं आहे प्रत्येकाला. खऱ्या अर्थाने जर ख्रिस्ताशी जर ती मंडळी संयुक्त नाही, तर ती मंडळी आत्मिक रीतीने मेलेली आहे, ख्रिस्तापासून दुरावलेले आहे. परंतु पहा, ख्रिस्ताशी जडलेले लोक ते सार्वकालिकतेमध्ये सुरक्षित आहेत. ते फलदायी आहेत, कारण त्यांना जीवन रस ख्रिस्ताद्वारे मिळतो. आणि मग पहा, त्याचा ध्येय हेच आहे, की देवाचं गौरव. आणि मग या विषयाच्या शेवटी येत असताना मग लागूकरण काय आहे? वचन 9 आणि 10 आपल्याला या विषयाचं लागूकरण देतात. योहान 15 वचन 9-10 जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली, तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. हे वचन आपल्याला काय शिकवित आहे? तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जणू काय ख्रिस्त त्यांना आज्ञा देत आहे. मीही तुमच्यावर प्रीती केली. ख्रिस्ताची प्रीती कशी होती? निस्वार्थ, अगापे. आपण त्याचे शत्रू असताना पहा, त्याच्या सार्वकालिक प्रीतीचं प्रमाण म्हणून ख्रिस्ताने स्वतःचं जीवन आपल्याकरिता दिलं. देवाच्या सर्व न्यायी नीतिमान मागण्या त्याने पूर्ण केल्या. त्या वधस्तंभावर त्या प्रायश्चित्तात्मक अर्पणाद्वारे त्याने ह्या सर्व मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. आपण आपल्या स्वबळावर तशी निस्वार्थ प्रीती करू शकत नाही, कारण आपण पूर्ण भ्रष्ट आहोत. परंतु ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालेलो आहोत आणि म्हणूनच जे काही आपण चांगले करतो, ते आपल्या स्वबळाने नाही, आपल्या स्वकृत्यांनी नाही, तर ते ख्रिस्तापासून आहे. जसं त्या वेलांना, त्या फाट्यांना जरी ते फळ आलेलं आहे, तर ते फळ वेलापासून मिळालेल्या जीवनरसाद्वारे त्यांना मिळालेलं आहे. त्याच प्रकारे देवाच्या प्रिय लेकरांनो, आपल्या जीवनातून सुद्धा झळकणारी ती प्रीती जी आहे, आपल्या जीवनातून घडणारं कार्य, जे काही चांगलं कार्य आहे, ते सर्व काही ख्रिस्तापासून आहे. आणि पहा पुढे वचन 10 त्याचा ब भाग काय सांगतं? शेवटचा भाग, तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. पहा, ख्रिस्ताच्या प्रीतीत राहणं म्हणजे आज्ञा पालन आहे. हे आपल्याला अगदी सरळ रीतीने ते शिकवितं. आणि म्हणून शेवटी या विषयाच्या शेवटी येत असताना ख्रिस्ताशी जडलेलं या नात्याने आपल्याला ख्रिस्ताच्या अधीन होणं गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या वचनाच्या अधीन होणं गरजेचं आहे. आणि पहा, प्रार्थनेत नित्य तत्पर असा, ख्रिस्ताच्या वचनाच्या नित्य अधीन व्हा. नित्य ख्रिस्तामध्ये समाधानी असा. ख्रिस्त शिका, ख्रिस्त जगा आणि केवळ ख्रिस्तच गौरवा. कारण तोच आपलं जीवन रस आहे. तो आपला जीवनाचा उगम आहे आणि तो आपलं गौरव आहे. हे कधीच विसरू नका. ख्रिस्ताशिवाय आपण कोणीच नाही. आणि म्हणूनच ज्या प्रकारे आपण आजचा हा विषय पाहिलेला आहे, की मंडळीची संयुक्तता हा विषय आपल्याला ख्रिस्तामधील अनमोल आशीर्वाद आपल्या समोर ठेवणारा आहे. हा विषय ख्रिस्ताचं गौरव प्रगट करणारा आहे. आपली अवस्था आपल्याला दाखवणारा आहे. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, जे आपण विश्वासणारे ते आपल्याकरिता हेच लागूकरण आहे, की आपण अधिक ख्रिस्ताच्या वचनाच्या अधीन व्हावं. ख्रिस्त आपण जगायला शिकावं. ख्रिस्त गाजवायला शिकावं. ख्रिस्त गाण्यास आपण शिकावं. आणि जे अजूनपर्यंत ख्रिस्तापासून दुरावलेले आहेत, अशांसाठी हेच लागूकरण देणारं आहे, की आजच त्याने दिलेली वेळ आहे. ख्रिस्तच एकमेव तारणारा प्रभू आहे. त्याच्याशिवाय जीवनच नाही. त्याच्याशिवाय आपण स्वर्गात जाऊ शकणार नाही. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारा. पश्चाताप करा आणि त्याच्या हाती पडा. तोच आपल्या जीवनाचा उगम आहे. त्याच्याशिवाय आपण कोणीच नाही. प्रभू आपणा सर्वांना हा विषय समजण्याकरिता त्याची कृपा आणि दया तो पुरवो.